देखीस झाले श्रम न देखीस झाले श्रम न देखीस झाले श्रम न देखीस झाले श्रम आले वरमा हाताये आले वरमा हाताये आले वर्म हाताहे आले वर्म हाताहे आले वर्म हाताहे सुनिया गेले खंते नासुनिया गेले ना सुनिया गेले खंते नासुनिया गेले सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती भोगा सहजस्थिती भोगाचे सहजस्थिती भोगाचे सहजस्थिती भोगाचे सहजस्थिती भोगाचे तुका मने कैसी किंवा तुका म्हणे कैसी किंवा तुका मने कैसी किंवा तुका म्हणे कैसी किंवा मोठे जीवन निराळा मोठे जीवन निराळा कोटे जीव निराळा कोटे जीव निराळा कोटे जीव निराळा कोटे जीव निराळा सोनिया गेली कंती सोनिया गेली नासुनिया गेली कंते सहज स्थिती भोगाचे सहज स्थिती भोगा सहजस्थिती भोगाचे सहजस्थिती भोगाचे सहजस्थिती भोगाचे सहजस्थिती भोगाचे होबार खुमाये वार कुमारी होबार हरे खुमाये वार कुमारी होबार खुमाये वार कुमारी होबार खुमाये जय जठोबार खुमाये हरे रे रे सुटली काया मरना सुटली काया मरना सुटली काया मरना सुटली विचारे या
विचारे आ विचारे आ हे विचारे स्थिती भोगाची सहज स्थिती भोग सहज
विठाला 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 अरे विठाला 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गजानन महाराज श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदि शक्ती मुक्ताबाई की सद्गुरु मोठे बाबा की विठाला 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 विठ्ठल विठ्ठल मरणाते सुटले काया मरणाते सुटले काया विचारे या निश्चये नासुनिया गेले खंते सहज स्थिती भोगाचे न देके से झाले श्रम आले वर्म हाता हे नासुनिया गेले खंते सहज स्थिती भोगाचे तुका मने कैचे केव कोठे जीव निराडा नासुनिया गेले खंते सहज स्थिती भोगाचे योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते
पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने तने जाविता त्यांच्या कृपादाने तने जाविता बाबाजी सद्गुरुदास तुमा अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोजते जस्पुर दिक्प्रदेश विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा योरुद्री उदारा सोपान देवा सोपान देवा हे उदाबाई नमो त्रिभुवन पावनी उदाबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यते देवाची या प्रदीपजी मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरही न करावा वेरू नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे विठाल विठाल विठ्ठल 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 मरणाते सुटले काया मरणाते सुटले काया विचारे या निश्चय नासुनिया गेले खंते सहज स्थिती भोगाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञानांच्या राजे साधकांचं मायबाप युगांची मावली कवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी मावली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असा वेश साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल 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 अभंग पंचमे निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कार्य परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पद्धतस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असंख्यपणे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात आपल्या समाजात सामाजिक कौटुंबिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये परिचित असणारे शेळके कुटुंबीय आणि या शेळके कुटुंबियाचा वटवृक्ष आधारस्तंभ वैकुंठवासी आदरणीय श्रीत्रभक्तीपरायण अण्णासाहेब कारभारी तुकाराम शेळके यांचं वर्षभरापूर्वी वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने समस्त शेळके कुटुंबियांचे विद्यमाने अर्थात त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी आईसाहेब लक्ष्मीबाई कारभारी शेळके त्यांचे चिरंजीव रामदास कारभारी शेळके सुदाम कारभारी शेळके लक्ष्मणराव कारभारी शेळके त्यांचे भाचे जगन्नाथ रंगनाथ भाबळ त्यांच्या सुकन्या ताराबाई प्रकाश सानप त्यांच्या दुसऱ्या सुकन्या गयाबाई म्हाडू आव्हाड त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातून त्यांच्या सुकन्या मथुराबाई सुखदेव जायभाई बाबाबाई भरत सानप त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातील हिराबाई बबन आव्हाड
त्यांच्याच कुटुंबातून त्यांचे नातू योगेश रामदास शेळके, किरण रामदास शेळके, अक्षय सुदामा शेळके, सागर सुदामा शेळके, मंगेश लक्ष्मणराव शेळके, त्यांच्याच कुटुंबातून त्यांचे नातू अशोक बबन आव्हाड, चेतन प्रकाश सानप, दीपक बबन सानप, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातून अरुण दगू सानप, राहुल राजाराम आव्हाड, गणेश म्हाडू आव्हाड, गणेश सुखदेव आव्हाड, त्यांच्याच कुटुंबातून ओवी तन्वी अन्वी सागर शेळके, समीक्षा मंगेश शेळके, साईराज योगेश शेळके, या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णदेव विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जगद्गुरु तुकोबऱ्यांची गोड परिभाषा आहे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात काय तुकोबऱ्याची परिपक्वता. तुकोबऱ्याची परिपक्वता हे मरणा ते सुटले काया विचारे या निश्चय विचारे काया मरणा ते सुटले. मी निश्चयात्मक विचार केला आणि निश्चयात्मक विचार प्रमा विचार केल्यामुळे माझी काया मरणाच्या द्वारातून सुटली. खरं म्हणजे अवनी तलावर भूमी तलावर शय्या तलावर पृथ्वी तलावर मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला जन्म आहे म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्म मरणाच्या शृंखलेमध्ये जीवन जगत असताना तुमचं माझं गणित ठरलंय. गीता असं सांगते प्रत्येकाला इथे आल्यानंतर 4 प्रकारचं दुःख भोगावं लागतं. इंद्रियार्थ्योषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू जरा व्याधी मन अहंकार एवच इंद्रियार्थ्योषु वैराग्य. 4 प्रकारचं दुःख आहे. 2 प्रकारचं दुःख गौण आहे, 2 प्रकारचं दुःख प्रधान आहे. 2 प्रकारचं दुःख चुकवता येतं, 2 प्रकारचं दुःख चुकवता येत नाही. ऐका, 2 प्रकारचं दुःख साधारण आहे, 2 प्रकारचं दुःख प्रधान आहे. जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही. ज्यांना तारुण्यात मरण येतं त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही. जे निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही. पण जन्म मरणाचं दुःख इथे प्रत्येकाला भोगावं लागतं. ज्याला तारुण्यात मरण आलं त्याला म्हातारपणाचं दुःखच नाही. मी जेव्हा म्हातारे आजोबा लोक पाहतो तेव्हा त्या प्रकर्षाने सांगतो की तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्यासारखी तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्यासारखी तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे. एक म्हातारे आजोबा म्हटले आमच्यापेक्षा तुमचं काय भाग्य आहे. मी म्हटलं आजोबा आम्ही तुमच्यापेक्षा भाग्यवान आहे कारण हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही टिकले तिथपर्यंत आम्ही टिकू याची शाश्वती नाही. ज्याला तारुण्यात मरण आहे त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही. ज्याला निरोगी जीवन आहे त्याला रोगाचं दुःख नाही. निरोगी जीवनाचं वैशिष्ट्य आहे आपल्याकडे निरोगी जगण्याकरता 3 पद्धती आहे. कोणी ॲलोपॅथीचा वापर करतं, कोणी होमिओपॅथीचा वापर करतं, कोणी आयुर्वेदाचा वापर करतं. पण प्रामुख्याने मूळ प्रक्रिया आयुर्वेदाचीच आहे. होमिओपॅथी आत्ता 1770-1796 सॅम्युएल हॅनमॅन त्याने होमिओपॅथीचा शोध लावला. त्याच्या अगोदर ॲलोपॅथीचा शोध लावला ग्रीक नावाच्या देशात कोस नावाच्या गावात इसवी पूर्व 370 इसवी पूर्व 460. त्याचं नाव आहे हिपोक्रेटिस. हिपोक्रेटिसने शोध लावला. आजही MBBS झाल्यानंतर प्रॅक्टिस करताना हिपोक्रेटिसची शपथ घ्यावी लागते. अर्थात ती नंतर सांभाळायची नसते बर पण ती घ्यावी लागते. हिपोक्रेटिसची शपथ घेतल्याशिवाय प्रत्यक्ष प्रॅक्टिसला सुरुवात होत नाही. एक मराठीमध्ये संकलन सुद्धा हिपोक्रेटिसची शपथ त्या नावानेच ग्रंथ आहे, पुस्तक आहे. त्या हिपोक्रेटिसने ॲलोपॅथीचा शोध लावला. सगळ्या लोकांनी त्याचा सत्कार केला. तुमच्यामुळे गोड्या औषधीचा शोध लागला. तुम्ही एवढे हुशार आहे, तुम्ही एवढे विद्वान आहे, तुम्हाला कसं काय जमलं. तो म्हटला माझा काहीच रोल नाही आहे, मी गोड्या फक्त आता बोलू नका. हे बघा महिला वर्ग पुरुष वर्ग सगळ्यांना विनंती फक्त एकच तास बोलायचं आहे आपल्याला. माझ्यासाठी नाही. तुकाराम महाराज म्हटले की जे कीर्तनात बोलतात ते पुढच्या जन्मात बेडकं होतात. म्हणून माझ्यासाठी नाही, तुम्ही बेडूक होऊ नये म्हणून बोलू नका. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊ नये येल जन्मा. बाहेरी जाऊन कापा माझी मान कीर्तनी अपमान करू नये. थोंकोनी अमान दंभ करीतो कीर्तन. कीर्तनाची गोडी देऊन एवढी आपण बाहेरी जाऊन कापा माझी मान पण कीर्तनी अपमान करू नये. कीर्तनात बोललं ना माणूस पुढच्या जन्मात बेडूक होतो. माझा एक मित्र म्हणे खरं आहे, मग सगळ्यात जास्त तूच बोलतो. म्हणजे याचा अर्थ तसा नाही, जो कीर्तनकाराला डिस्टर्ब करण्याकरता बोलतो तो बेडूक होतो. आता बाकी तुमच्या हातात आहे पुढची मर्जी. ऐका, प्रक्रिया दर्शनामध्ये प्रत्येकाच्या जन्म मरणाच्या शृंखलेत आपण जीवन जगतो. त्या जन्म मरणाच्या शृंखलेत हिपोक्रेटिसने सांगितलं माझं काहीच योगदान नाही. मी भारताचा महाभारत नावाचा ग्रंथ वाचला, मी भारताचा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ वाचला, म्हणून मला गोड्या औषधीचा शोध लावता आला. लक्षात घ्या,
त्या महाभारतामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे. एका बाजूला देव, एका बाजूला दानव, मेरू पर्वताची रवी, मंथन चालू झालं. त्या मेरू पर्वतावर हजारो प्रकारचे झाडं होते. त्या हजारो प्रकारच्या झाडांचा, पानांचा, फुलांचा रस, द्रव, अर्क समुद्रामध्ये पडायला लागला. तो धन्वंतरीने एका ठिकाणी कलेक्ट केला, जमा केला आणि जगातला आयुर्वेदाचा पहिला काढा तयार झाला. त्याचं नाव अमृत. हिपोक्रेटिस सांगतो, मी जर भारतीय लोकांचं महाभारत वाचलं नसतं तर मला कधीच ॲलोपॅथीचा शोध लावता आला नसता. समुद्रात मंथन केलं की अमृत सापडतं हे पहिल्यांदा आपल्याला समजलं. नंतर समुद्रात मंथन केल्यानंतर डिझेल पेट्रोल सापडतं. मुकेश अंबानीच्या ध्यानात आलं, ए भैया केटरर्स भैया, ए भैया, अगोदर वाटायचे आता नको वाटू. हे त्यांना पाणी देणं म्हणजे बिना योजनेच्या लोकांना लाभ देणं आहे. म्हणजे बोलायचं आम्ही पाणी त्यांना. आमच्याकडे असं नसतं, ज्याने मेहनत घेतली त्याचंच योजनेत नाव आलं पाहिजे. प्रदीपजी, नाही तर मग ती अडचण येते बरं का. तुम्ही पण वरती सांगा, विठाला विठाला विठ्ठल ऐका ऐका. मग प्रक्रिया काय सांगते की बाबा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जन्माची शृंखला आहे. आयुर्वेदाने जीवन जगायचं सांगितलंय. माणसाने किती जेवावं, कधी जेवावं, कसं जेवण करावं त्याचं आयुर्वेदाने सांगितलंय. एक वाक्य सांगतो आयुर्वेदाचं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. आयुष्यात सगळं करायचं, दोन गोष्टी करायच्या नाही. पोटात जर चुकीचं गेलं तर तुमचं शरीर टिकणार नाही, आणि डोक्यात जर चुकीचं गेलं, थिंक टँक, वैचारिक क्षमता संपली की माणूस संपला. जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत माणूस आहे. 24 तासात माणसाने किती वेळा जेवण करावं? शक्यतो एकदा. जर एकदा पोट भरत नसेल तर दोनदा. जर दोनदा ऍडजस्ट होत नसेल तर तीनदा. जर तीनदा ऍडजस्ट होत नसेल तर मला कशाला विचारताय? मग ठरलेलंच आहे तुमचं. तर आहार शास्त्र असं सांगतं की 24 तासामध्ये भैषज कृती, चरक संहिता, सृष्टी संहिता, निघंटू, माधव निदान, प्रभाकर चिकित्सा, आयुर्वेदाचे एक 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 ग्रंथ तुमच्या माझ्याकरता उभी करता भूमिका. 24 तासामध्ये माणसाने 1,500 ग्रॅम जेवण पोटात गेलं पाहिजे. 1.5 किलो जेवण गेलं पाहिजे फक्त पोटात. 1.5 किलो. 1.5 किलोपेक्षा जास्त जेवण जाणं म्हणजे माणसाला रोग येणं, म्हणजेच त्याला आजारी पडणं. मला इथं जळगावून निघायचंय, जळगावून इथं पोहोचायचंय, मला सकाळी 5 वाजता निघावं लागेल, पण तरी मला समजा उशीर होतोय. मग मला काय करावं लागेल? जर लवकर पोहोचायचं असेल तर गाडी वेगात चालवावी लागेल. बरं, गाडी वेगात चालवली तर काय होतं? रस्ते पे मस्ती जान नाही सस्ती. गाडी वेगात चालवली इंजिनवर लोड येईल. गाडी वेगात चालवली इंजिन खराब होण्याची शक्यता आहे. गाडी वेगात चालवली इंजिन बंद पडण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, डिझेल जास्त लागेल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे कीर्तनकाराच्या दृष्टीने. डिझेल जास्त लागेल. जर प्रमाणापेक्षा जास्त जेवण केलं ना मी, तर माझ्या ॲनाटॉमीमध्ये, शरीरशास्त्रामध्ये माझ्या शरीराची संरचना ठरली की जेवण पचवण्याकरता किती रक्तपुरवठा झाला पाहिजे. जर मी जास्त जेवण केलं तर ते जेवण पचवण्याकरता जो रक्तपुरवठा मेंदूकडे जातो ना, तो पुन्हा पोटाकडे आणावा लागतो. माणसाला झोप केव्हा लागते? कीर्तन सुरू झालं की. पटकन बोलत जा, मला एवढा गॅप चालत नाही. मग कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. हा, माझी पद्धत. एखादा म्हातारा माणूस आहे, त्याची तब्येत सिरियस झाली, त्याचा जीव लवकर जात नाही, घरातले लोक त्याच्या जवळ जाऊन चेक करता, आहे का गेले, आहे का गेले. तसं 12 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडेच पाहायचं, आहे आहेच. आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय? तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा. प्रक्रिया. माणसाला जेवल्यावर झोप लागत नाही, जास्त जेवल्यावर झोप लागते. का माहिती का? कारण जास्त जेवण झालं की जो रक्तपुरवठा मेंदूकडे जातो ना, तो कमी करावा लागतो आणि तो हृदया आपल्या पोटाकडे आणावा लागतो. आणि मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाला की मेंदू सुस्तावतो, मेंदू सुस्तावला की माणूस झोपतो. म्हणून किती जेवण करावं त्याचं नियोजन आहे. ऐका, पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊ देऊ नका. तारुण्यात गेले म्हातारपणाचं दुःख नाही, निरोगी जीवन जगले रोगाचं दुःख नाही, पण जन्म मरणाचं दुःख इथं प्रत्येकाला भोगावं लागतं. आणि मरणासारखं दुःख जीवनात कोणतं नाही. मरायचं दुःख जितकं त्रास देतं तेवढं कोणतं. नंतस्थ सुखा किंतु पैस्तन गमिष्यते प्राणा प्राणा पैस्तन गमिष्यते अंतस्थ सुखा. आपले प्राण, आपला जीव, आपला आत्मा, आपलं चैतन्य आपल्या शरीरामध्ये राहून आपल्याला सुख देत नाही आणि बाहेर निघून शरीराचा संपर्क तोडत नाही. मरताना माणसाला नाना प्रकारचा त्रास होतो. धर्मशास्त्र असं सांगतं, बाबापाध्ये धर्मसिंधूमध्ये म्हणतात, मरताना त्रास होणे असं वाटतंय का? त्या मरणाऱ्याचं डोकं उत्तरेकडे करा.
शास्त्र आहे बरं, शास्त्र आहे. माणसाला जेवताना झोपताना माणसाचं डोकं पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावं. झोपताना माणसाचं डोकं पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावं. मरताना माणसाचं डोकं उत्तरेकडे असावं. मेल्यानंतर पेटवताना माणसाचं डोकं दक्षिणेकडे असावं. माणसाला कमीत कमी इतकं तरी डोकं असावं. काही काही लोकांना ब्रेन डिस 100 मायनस डिफरन्स, त्यांचा आणि मेंदूचा संबंधच नाही. मानेवर ओझं घेऊन फिरतात 5-7 किलोचं, त्यांना माहितीच नाही याला डोकं म्हणतात. काही काही लोकांचा अजून समज आहे की मेंदू इथे नसतो, इथे असतो. म्हणून ते पाया पडताना कुठं पडतात तुम्ही पहा. सामाजिक जीवनातले लोक जर पाहिले ना, इथं पाया पडतात ते इथं. मला नेहमी टेन्शन येतं की तो ज्या आरती गुडघ्याला हात लावतो त्या आरती पक्क ठरलंय की ज्याच्या पाया पडतोय त्याचा मेंदू तिथं 2 गॅरंटी आहे. एक तर ज्याच्या पडतो त्याचा गुडघ्यात आहे, तो जो पडतो तो तर 100% गुडघ्यात आहे. त्या मानाने वारकरी संप्रदाय अजून बरा आहे की किमान पाया पडताना वारकऱ्यांच्या पद्धतीत पडतो. पाया पडायचं शास्त्र सांगितलंय. अभिवादन शिलस्य नित्यम वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. 4 गोष्टी वाढण्याकरता पाया पडायची पद्धत असते. पाया पडायचं शास्त्र आहे. काय माणसाची पाया पडताना सुद्धा अंगठ्याला लागलं तर काय, पायाला लागलं तर काय, प्रत्येक बोटाचं एक स्वतंत्र शास्त्र आहे धर्मशास्त्रामध्ये. मला तिकडे जायचं नाही. त्या प्रक्रियेतून आपण सगळ्यांनी जन्म मृत्यूच्या शृंखलेत जातो. मरताना माणसाचं डोकं उत्तरेकडे असावं. त्याच्या डोक्याजवळ विष्णू सहस्रनामाचा पाठ असावा. यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधना विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्त भूतानां आदि भूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे अनंत रूप अनंत सृजित मनुर्भया पौ चतुर्सृग विरात्मा विदेशो व्यादेशो दिशाः शंकर नंदकी चक्र शारंग धर्म गदाधर रथंग पारणिक शोभे सर्व प्रेरणायुधाः. 120 श्लोक त्या मरणाऱ्याच्या डोक्याजवळ म्हणा. 1 डोकं उत्तरेकडे, 2 डोक्याजवळ विष्णू सहस्रनामाचा पाठ, आणि 3 त्याच्या तोंडात पवित्र गंगेचं पाणी टाका, त्याचा जीव लवकर जातो. तुम्हाला कोणाला जर वाटत असेल आपले मायबाप आपले सासू सासरे लवकर मेले पाहिजे, हा प्रयोग त्यांच्या बेडवर करू नका. आणि केला तरी सल्ला जळकेकरचे जळगाव जिल्ह्यातून होतो, जाहीर करू नका. तुमच्या मर्जीने होऊ द्या. ऐका, त्या मरणाऱ्याची हिंदू धर्मामध्ये असं आहे, माणूस मेला ना कमीत कमी 3.5 तास प्रेत पेटवत नाही. आपली पद्धत आहे, माणूस मेला की कमीत कमी 8 घटिकेपर्यंत प्रेत पेटवत नाही. तुम्हाला घटिका माहिती आहे का? घटिका माहिती आहे ना? कोणती? आली आली लग्न घटी नाही. घटिका हा गणित शास्त्रीय शब्द आहे. 1 घटिका म्हणजे 24 मिनिट. 4 घटिका म्हणजे 24 चोक 24 चोक 96 दोन्ही 192. ते जुन्या लोकांचं गणित खूप पक्कं होतं. या जुन्या आजोबा लोकांना विचार, हे जेव्हा लहान होते तेव्हा यांना आपल्यासारखं गणित नव्हतं. यांचं गणितही वेगळं होतं. आउटकी, पावकी, निमकी, दीडकी. आता माणसं दीड आहे, पण पूर्वी यांना तसं नव्हतं. यांच्या टायमाचे गणित वेगळे. पाव 1 पाव, पाव 2 अर्धा, पाव 3 पाऊन, पाव 4 1 पाव 5 सव्वा, पाव 6 1.5 पाव 7 पाव 9 पाव 8 2 पाव 9 सव्वा 2 पाव 2 2.5 अर्धा 1 अर्धा अर्धा 2 1 अर्धा 1 1.5 अर्धा चोक 2 अर्धा 5 2.5 अर्धा 6 3 अर्धा 7 3.5 अर्धा 8 4 अर्धा 9 4.5 अर्धा 2 5 पाऊन 1 पाऊन 2 1.5 पाऊन 3 सव्वा 2 पाऊन चोक 3 पाऊन 5 पाऊन 4 पाऊन 6 4.5 पाऊन 7 सव्वा 5 पाऊन 8 6 पाऊन 9 पाऊन 7 पाऊन 2 7.5 1.5 1 1.5 1.5 2 3 1.5 3 4.5 1.5 चोक 6 1.5 5 7.5 1.5 6 9 1.5 7 10 1.5 8 12 1.5 9 7.5 1.5 2 15 2.5 1 2.5 2 2 5 2.5 7 2.5 चोक 10 2.5 5 12 2.5 15 2.5 7 17 2.5 8 20 2.5 9 22 2.5 25 आउट 1 आउट आउट 2 7 आउट 3 10 आउट चोक 14 आउट 5 17 आउट 6 21 आउट 7 24 आउट 8 28 आउट 9 31 आउट 2 34. आता एकच पप्पा कोहली पण आउट आणि शर्मा पण आउट नसता आउट नाही, डायरेक्ट आता टीम मधून आउट. पण जुन्या लोकांचं गणित असं आउट की निमकी हे लोकांनी बोटाच्या कांड्या मोजल्या तरी हिशोब सांगतात हो. इतके परिपक्व विचार. गणित नावाच्या शास्त्रात 1 घटिका म्हणजे 24 मिनिटे. 4 घटिकेत आपल्याला वर नेलं जातं आणि पुन्हा 4 घटिकेत आपला आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये येतो. ट्रान्सफर एंट्री, अकाउंट द चेन, जनधनचं खातं बंद, कर्जमाफीचं ओपन. म्हणजे या शरीरातून त्या शरीरात जायला 192 मिनिट लागतात. म्हणून हिंदू धर्मात माणूस मेला की कमीत कमी 3.5 तास प्रेत पेटवत नाही. ते प्रेत घराच्या बाहेर काढलं जातं. ज्ञानोबा सांगतात, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नानीला का कडू दुधिया माखीला गोडू जैसा. ऐका, मृत जैसा शृंगारीला कडू दुधिया माखीला गोडू जैसा. महिला वर्ग, कडू भोपळा गुळामध्ये शिजवला, कडू भोपळा गुळामध्ये शिजवला कसा लागेल कडूच. भोपळा गुळामध्ये शिजवला तरी कसा लागेल तो कडूच. गाव परत 2-3 भोपळे कडू असतातच. कोणाच्याही गावाचा 1-2 भोपळा कडूच आहे.
कडू काकडी दोन्ही बाजूने साखर लावली, कशी लागेल ती? कडूच. भोपळा तरी गाव परत एक दोनच आहे, काकड्या तर गल्ली परत झाल्या. तर ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकी सब फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, कडू दुध्या माखीला गुडू द्यायचा. गाढव तीर्थी नानीला एका वारकऱ्याने गाढव घेतलं आणि ते गाढव पंढरपूरला नेलं, चंद्रभागेत स्नान केलं, त्र्यंबकला आणलं, गोदावरीमध्ये स्नान केलं, आळंदीने नेलं, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, आणि तेच गाढव अमावस्येच्या दिवशी गटारीत सापडलं. म्हणजे ज्ञानोबराय म्हटलं उपयोग नाही. गाढवाने किती पवित्र नदीमध्ये स्नान केलं आणि किती तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतलं तरी तो गटरीतच सापडेल. असे बरेच गाढव दरवर्षी वारीला पण जातात आणि गटारी अमावस्येला गटारीत पण सापडतात. ज्ञानोबराय म्हटलं उपयोग नाही. गाढव तीर्थी नाणेला काय उपयोग आहे त्याचा? आणि चुकून त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की पत्रकार बातमी देतात, भाविकांचा करून मृत्यू. तुला माहिती का भाविक किती बारवर बसलेले होते? ते कसले भाविक? ते कपाड करंटे. ऐका, या प्रक्रियेमध्ये तुमच्या माझ्या जीवनाची जीवनशाला काय? मग या प्रक्रियेतून जन्म मृत्यूच्या शृंखलेमध्ये आपण जीवन जगतोय. मग मृत जैसा शृंगारीला त्या प्रेताला सजवल्या जातं. ग्रामीण भागातले लोक विदाऊट MBA मॅनेजमेंट लॉजिक व्यवस्थापन शास्त्र ग्रामीण भागात खूप पक्का आहे, बरं, प्रचंड पक्का आहे. आपण जर कधी पाहिलं तर तुमच्या पटकन ध्यानात येईल. गाव तुमचा असो का माझा असो, आपल्या प्रत्येकाच्या गावात एखादा माणूस मेला की प्रेत बांधणारे लोक ठरलेले. बरं, ते प्रेत बांधणारे इतके खतरनाक असतात, दुसऱ्याला हातच लावू देत नाही. असं वाटतं त्यांची PhD झाली. मी 2 ठिकाणी कधीच थांबत नाही. जिथं प्रेत पेटवतात ना, लाकडं रचतात, तिथं थांबत नाही, आणि प्रेत बांधतात तिथं थांबत नाही. मला असू येतं, मला कंट्रोल होत नाही. ते प्रेत सरण रचतात ना, तिथं काय अगो ते लाकूड नको घेऊ, ते बारीक आहे, जरा मोठं घे. म्हणजे तिथं पण सल्लागार आहेच. आणि दुसरं, ते प्रेत ज्या वेळेस बांधतात ना, तो दुसऱ्याला हातच लावू देत नाही. मला त्या प्रेत बांधणाऱ्या माणसाकडे पाहिलं की एकदम टेन्शन येतं की हा माणूस सगळ्या गावाला बांधतो. समजा हाच गेला, नवीन जागा भरताना ग्रामपंचायतला किती टेन्शन आहे. अंदाजाने भरावी लागेल का ती? मृत जैसा शृंगारीला त्या मेलेल्याला सजवल्या जातं. त्या मेलेल्याच्या कमरेला उपरणं बांधतात. महिला मेले तरी, पुरुष मेला तरी कमरेला उपरणं बांधतात. ते एका बाजूला मोकळं सोडतात. घरातल्या सौभाग्यवतीच्या हातून 7 प्रकारचं कच्चं धान्य आणतात आणि ते कमरेला बांधतात. त्यानंतर प्रेत बाहेर काढतात. स्मशानाच्या अलीकडे आणि गावाच्या पलीकडे प्रेताला एका ठिकाणी खाली ठेवतात. त्याला काय म्हणतात? विसावा. का बरं विसावा का म्हणतात? कारण त्या गावात भरपूर लोक मेले. परवा मेला तो 19वा आणि आज मेला तो. असं असेल तर तू 21वा. एवढ्यावर बजेट नसेल तर मी 22वा, पण काहीतरी खरा अर्थ व्हावा. त्याला 20वा नाही, त्याचं खरं नाव आहे आमान्न श्राद्ध. आम म्हणजे अन्न, आम म्हणजे कच्चं, अन्न म्हणजे धान्य. त्या कमरेजवळ धान्य बांधलेलं असतं ना, ते तिथं तर्पण करायचं असतं. ज्ञानोबरांनी पैठणमध्ये रेडा बोलवला आणि शेवगाव मार्गे ज्ञानोबराय नेवासाला आले आणि नेवासाला सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा आली आणि त्या सच्चिदानंद बाबाच्या प्रेताला खाली ठेवलं आणि तो जिवंत झाला. तेव्हापासून त्याला विसावा म्हणायला लागले. विसावा शब्द ज्ञानोबरांच्या चमत्कारातून झालाय, नाही तर त्याला कोणीच विसावा म्हणत नव्हतं. प्रेत गावाच्या बाहेर आणलं की प्रेताला वेशेजोड दिला जातो विसावा. प्रेत गावाच्या बाहेर आलं की प्रेताला वेशेजोड दिला जातो विसावा. खरं तर तो कधीच नसतो विसावा. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून विसावा. ते प्रेत स्मशानात आलं. तुमचे वडील वारले का? कुंकवाचं स्वस्तिक काढा. आई वारली का? हळदीचं स्वस्तिक काढा. त्याच्यावर काष्ट रचन करा, म्हणजे लाकडं रचा. त्याच्यावर प्रेत ठेवा. एक सुतपे यावत कालम नालम न छिद्यते तावत कालम न पपद्यते सुतपम. यदानो कालम नालम छिद्यते तदानो कालम पपद्यते सुतपम. सुतप नावाचं शास्त्र. तो सुतक शब्द नाही बरं, तो खरा शब्द आहे सुतप. काय शब्द आहे तो? सुतप. पण मग ते आपल्या सरांनी मराठीत PhD केली, मग ते सुतकच म्हणायला लागले. आपल्याकडे मराठी भाषेचा ऍक्सिडेंट ज्यांचं मराठी आहे ना त्यांनीच केलाय. माझा दावा आहे मराठी भाषा अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. एखाद्याला नालायक म्हटलं किती राग येतो. नालायक शब्दाचा अर्थ काय शास्त्रामध्ये? नालायक. ना म्हणजे नाही, लायक म्हणजे क्षमता. एखादं काम करण्याची ज्याची क्षमता नाही तो नालायक. पण नालायक शब्द नालायक लोकांनी जितका नालायक केला तितका तो नालायक नाही. कोण सांगणारा? तर बावळट काय म्हणतो आपण? बावळट. बावळट हा शब्द मराठी भाषेत आहे का? तो खरा शब्द आहे बालवत. बाल म्हणजे लहान, वत वर्तती म्हणजे वर्तन करणे. वय वाढल्यानंतर सुद्धा जो लहान पोरांचं वर्तन करतो त्याला म्हणतात बालवत.
पण मराठी PhD, मग बावड भाषाशास्त्र आहे. आता या सगळ्या स्त्रिया बसल्या, तुम्हाला काय म्हणतात? तुम्हाला महिला म्हणतात ना. तुम्हाला महिला का म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. यांना महिला, महिला शब्दाचा अर्थ काय? मही अधिक इला इट इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. या पृथ्वीवर आपण जन्माला आलो ना, तेव्हा आपल्याला सरस्वतीच्या रूपाने जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान ज्या माऊलीने दिलं ना, तिला म्हणतात महिला. आपण जन्माला आलो, आपल्याला पहिलं ज्ञान कोणी दिलं? आईने दिलं. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. हे पा घेणं महत्वाचं आहे. कुठून का घेईना? माणूस ज्ञानी असो का अज्ञानी असो घरातूनच ठरतो. बायकोने साईडला संध्याकाळी लवकर घरी या, आपल्याला बगीचात फिरायला जायचंय. तो म्हणजे 7 वाजता ड्युटी संपते, पण आज हाफ डे घेतो, 4 वाजता येतो. 4 वाजता घरी यायचं होतं, तरी तो 7लाच घरी आला. बायको म्हणे का हो, तुम्ही बोलले होते ना लवकर घरी येईल. मी पोराला सकाळपासून सांगून ठेवलं होतं तुझे पप्पा लवकर घरी येणार आहे. तो दुपारपासून मागे लागलाय, माकड पाहायचंय माकड पाहायचंय. म्हणजे तुम्ही हळूहळू रेंजमध्ये या. मी समजू शकतो, टावर खाली बिना रेंजचेच मोबाईल असतात. 2 तासापासून पोरगा म्हणतोय माकड पाहायचंय माकड पाहायचं. माणूस जर बुद्धिवान असेल तर म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही तयारी करा, आपण बगीचात जाऊ आणि माकड पाहू. आणि कमी डोक्याचा असेल तर मला माकड म्हणते, तू मला माकड म्हणते, पोरासमोर माकड म्हणते, ती म्हणे म्हणायची काय गरज आहे? तुम्ही दिसताच माकडासारखे. शब्दाचं एक स्वतंत्र शास्त्र असतं, त्या स्वतंत्र शास्त्राने तो शब्द प्रवास करतो, त्याच्यावर त्याचा शब्दाचा प्रवास असतो. ऐका, त्या मरणाऱ्याला पाणी देताना ते प्रेत रचल्या जातं, मग पाणी देतात. स्मशानात मरणाऱ्याला पाणी कशाने देतात? हांड्याने, कळशीने, चमच्याने. चमच्याने स्मशानात चमचे चालत नाही, चमचे लग्नात. त्या मरणाऱ्याला पाणी कशाने देतात? अंगठ्याने. अंगठ्याने. देवाने आपल्याला किती हात दिले? हात किती दिले देवाने आपल्याला? 10. आपला 2. एका हाताला बोट किती आहे? 5. एका बोटाला असल्या कांड्या किती आहे? 3. अंगठ्याला किती आहे? नीट पहा. खरंच पाहत आहे का? अरे जगता कशाला आहे? एवढं वय झालं अजून बोटाच्या कांड्या माहिती नाही. इतक्या विचित्र कांड्या जन्मालाच कस काय येतात? बोटाच्या कांड्या पाहता येते आता 2 आहे का 3 आहे? हिला म्हणतात तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगडी, अंगठा. व्याकरणामध्ये लांबच्या माणसाचा परिचय द्यायचा असेल तर या बोटाचा वापर करतात. हिला दूरदर्शी संबंधदर्शक बोट म्हणतात. सगळ्यात लांब बोट याचा दंत दवनाला वापर होतो, हिचा देवपूजेला वापर होतो, हिचा करांगडीचा वापर करतो की नाही आपण? केलाय की नाही? कुठे? शाळेत गेलं काय? नाही 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 नाही. करांगडीचा वापर एका चांगल्या कामाला होतो. एका पोरीच्या गळ्यात फुलांची माळा टाकली, तिने फुलांची माळा टाकली, तिने नेसलेला भरजरी पैठणी शालू, शालूच्या पदराचा काठ, तुमच्या गळ्यातला उपरणं, त्याचा काठ, 2 इंची मारले गाठ आणि फेरे घ्यायचे 7. लग्नात सप्तपदी करताना कोणतं बोट पकडतात? करांगडी. जरा घरी जाऊन एकांतात विचार करा. बिना ओळखीच्या बिना परिचयाच्या पोरीसोबत लग्नात 7 जन्माचा संबंध जोडते, तिला करांगडी म्हणतात. आणि अंगठ्याने पाणी दिलं की आईवडिलांचा संपर्क तोडतो, त्याला अंगठा म्हणतात. मरताना अंगठ्याने पाणी द्यायचं असतं, म्हणून त्या मेलेल्याला पाणी अंगठ्याने द्यायचं. त्याचं एक शास्त्र आहे. या 2 बोटांच्या मध्ये हा जो स्पेस आहे ना, हा जो स्पेस आहे, ह्या स्पेसमध्ये पितृस्थान आहे, म्हणून त्या अंगठ्याने पाणी देतात. वडिलांचं प्रेत डोक्याकडून पेटवायचं असतं, आईचं प्रेत पायाकडून पेटवायचं असतं. त्याच्यामध्ये पुन्हा त्या पोराला प्रदक्षिणा मारायला लावतात. त्याने ते मडकं सोडलं की तो मागे फिरून पाहतो का? मडकं सोडलं की तो मागे फिरून पाहतो का? नाही. त्याने जिवंतपणे फिरून पाहिलं नव्हतं, आता पाहिलं का? आणि त्याने तेव्हा पाहिलं नाही, आता पाहिलं का? तो पाहूच शकत नाही. ते मडकं सोडलं आणि सोडल्यानंतर पुढे घरी येतात. आमान्य श्राद्ध, केशपूर्वक, नाभीपूर्वक, अस्थिसंचन 10 दिवसामध्ये 10 प्रकारचे पिंडदान केल्या जातात. जन्माची शृंखला मृत्यूमध्ये उत्तर कार्यापर्यंत प्रवास करते. त्या उत्तर कार्याच्या प्रक्रियेपर्यंत प्रवास करत असताना जगण्याची एक स्वतंत्र भूमिका आहे. जसं मरणं महत्वाचं आहे तसं जगणं महत्वाचं आहे. जसं मरणं महत्वाचं आहे तसं इतर लोक जगणं सुद्धा व्यवस्थित शिकवत नाही. आमच्या धर्मात मरण सुद्धा व्यवस्थित शिकवतात, एवढी श्रीमंती. मरण सुद्धा आपल्याकडे शिकवलं जातं. इतरांना जगायचं कसं असतं तेही शिकवलं जात नाही, आपल्याकडे मरायचं कसं असतं हे शिकवलं जातं. मी नेहमी एक वाक्य सांगतो, शाळा किती शिका, शाळेमध्ये त्रिकोण, चौकोन, षटकोन, काटकोन, लघुकोन, विशालकोन सगळेच कोण शिकवल्या जातात, पण उद्या जगायचं कसं असतं त्या जगण्याचा दृष्टिकोन जिथे शिकवतात त्याला वारकऱ्याचं कीर्तन म्हणतात. फ्युचर अप्रोच.
जगण्याची कला खऱ्या अर्थाने तिथं दिल्या जाते. त्या जगण्याच्या कलेत तुम्ही आपण प्रत्येक जण जगणं समजून घेणं गरजेचं आहे. जर जगणं नसेल तर तुमच्या माझ्या जीवनाला किंमत नाही. मग जगणं शिकायचं असेल तर जगण्याची भूमिका आहे. प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यते. पहिली 25 वर्ष अभ्यास करा, 25 ते 50 वर्ष पैसा कमवा आणि 50 ते 75 पर्यंत सत्कर्म करायचा प्रयत्न करा. तुमच्या माझ्या जीवनाची हीच जीवन शलाख्याचा उपवास आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार नावाचा विचार, ज्या माणसाला विचार आहे त्याचं जीवन आहे. ज्याला विचारच नाही त्याला जीवनच नाही. आणि मग जीवनामध्ये आपण विचार करायचा कशाचा? मरणाचा विचार करा. मरणाआधी सावध व्हावे. जर मरायचंच असेल, मरण हे जर ठरलेलं असेल तर मरायच्या आधी मला सावध व्हावं लागेल. आणि मरायच्या आधी सावध व्हायचं असेल तर त्या मरणाचा विचार मला करावा लागेल. मरताना मला दुःख होता कामा नये, मरताना माणसाला त्रास होता कामा नये. मरताना देवा सहजतेने सुलभतेने मला प्राणोत्क्रमण करता आलं पाहिजे. हा विचार माझ्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. आणि विचाराने ज्याने निश्चयात्मकता घेतली त्याची काया काय होते? अभंगाच्या पहिल्या मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया. मरणात सुटली
काया विचारे या निश्चय. माझी काया मरणाच्या द्वारातून सुटली, पण काया मरणाच्या द्वारातून सुटण्याकरता काय केलं तर मरणा ते सुटली काया. पण केव्हा विचारे या निश्चय. विचार जर जीवनामध्ये नसेल ना आपण काहीच करू शकत नाही. माणसाला विचार पाहिजे. विचार, ज्या माणसाचे विचार बदलतात त्याचं जीवन बदलतं. ऐका, हे शरीर कायमस्वरूपी तुमच्या माझ्या सोबत प्रवास करेल याची शाश्वती. या शरीराचा ठरलेला प्रवास आहे, या शरीराची ठरलेली भूमिका आहे. एक वाक्य सांगतो, हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. एक, हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वय 75 आहे त्यांना विचारा 50 कसे होते. ज्यांचं वय 50 आहे त्यांना विचारा 25 कसे होते. हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. एक, घरात कोट्यवधी रुपये असतील तरी शिल्लक पैसा आयुष्यभर कोणालाच पुरत नाही. दोन, तुम्ही गरीब असाल तर तुमचा कोणीच विरोध करणार नाही. तीन, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढायला लागतील. चार, आणि वाढलेले विरोधक शक्यतो तुमच्या जवळचे राहतील. आयुष्याचा सिद्धांत 5. हे कधी ध्यानात ठेवायचं. बाहेरच्यांना काय माहिती तुमच्या घराच्या कोणत्या भिंती कमजोर आहे. तुमच्या भिंती कोणाला माहिती आहे? तुमच्या जवळच्या लोकांना. घर को आग लगा दी घर के चिरागोने. शरीर कायमस्वरूपी कधी साथ देत नाही. ज्ञानोबरांची कोवी आहे, आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खडाडता. आयुष्याचं सूत्र बिघडायला फार वेळ लागत नाही. आयुष्याचं सूत्र एका सेकंदात बिघडून जातं तुमचं माझं. अरे आपले डोळे जागेवर आहे तरी दिसत नाही आपल्याला. डोळे जागेवर आहे तरी दिसत नाही आपल्याला. कान जागेवर आहे तरी ऐकू येत नाही आपल्याला. पाय जागेवर आहे तरी चालता येत नाही आपल्याला. मला सांगा नाही कोणामुळे घडलं. आयुष्याचे सूत्र बिघडतात. 12 वाजता कीर्तन संपलं आणि 12:30ला अटॅक आला. कोणाच्या विरोधात तक्रार करणार? आपल्याला हृदयविकाराचा झटका आला, आपल्याला अटॅक आला, कोणाच्या विरोधात तक्रार करणार आपण? कोणाच्याच विरोधात तक्रार करू शकत नाही. आपण ज्ञानोबरांची ओवी वाचा. आयुष्याचे सूत्र बिघडतात. ज्या अर्थी कारण नसताना मला अटॅक आला त्या अर्थी देवाने मला इशारा दिला, तुझ्या आयुष्याचं सूत्र बिघडलंय. उमटे भूताची खडाडता. आता शरीराचे इंद्रिय माझ्या विरोधात प्रवास करायला लागले. ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही. कारण नसताना मला पॅरालिसिसचा झटका आला. आयुष्याचे सूत्र बिघडता. एक दिवस प्रवास करत होतो, अचानक चक्कर आले, दवाखान्यात गेलो. डॉक्टर म्हणे इथून पुढे गोड बोलायचं, गोड खायचं नाही. आयुष्याचे सूत्र बिघडता. त्याच्याकडे सप्ताची पंगत, सगळी महाराज लोक बासुंदी खातात आणि तो मेथीच्या भाजी खातो. आयुष्याचे सूत्र बिघडता. किती जलद सूत्र बिघडतं जीवनाचं. सूत्र बिघडायला वेळ लागत नाही. एका सेकंदात तुमच्या माझ्या शरीराचं सूत्र बिघडतं. मग तुमचं काय आणि माझं काय? शरीर बिघडायला फार जास्त वेळ लागत नाही. मग त्याच्यापर्यंत जोपर्यंत त्याच्या ताकद आहे ना तोपर्यंत परमार्थ करून घ्या. एकदा ताकद संपली की मग आपण काहीच करू शकत नाही. ज्ञानोबरांची एक प्रसिद्ध ओवी मी नेहमी सांगतो. ज्ञानोबरांची ओवी, बैल बांधून बैल विकून बांधला गोठा. एका माणसाकडे बैल होता. आता पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे बैल राहायचा. पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे बैलाचं विशेष महत्व होतं. त्या बैलाला विशेष मान सन्मान होता. पूर्वी लोकांकडे 2 एकर जमिनी असली तरी गोठ्यामध्ये बैल जोडी होते. 2 एकर जमिनीत उत्पन्न किती येतं हा मुद्दा महत्वाचा नाही. 2 एकर जमिनीमध्ये धान्य किती येतं हा मुद्दा महत्वाचा नाही. त्या 2 एकर जमिनीच्या बांधावर उगणाऱ्या गवताच्या भरोशावर परमेश्वराने मला 2 मुख्य जनावरं पोसायची ताकद दिली. याच्या शेतकरी समाधानी होता. मुख्य जनावरं पोसायची ताकद दिली देवाने मला, त्या गवताच्या भरोशावर का होईना याच्या शेतकरी समाधानी होता. आज लोकांकडे 50-50 एकर जमीन आहे तरी गोठ्यात बैल नाही. काही काही लोकांकडे 100-100 एकर जमीन आहे तरी गोठ्यात बैल नाही. सध्या बैल घरात. पूजेचा बैल असतो ना मातीचा, मग कुठं असतो तो? मग तुम्हाला काय वाटलं? मी पूजेचा सांगतोय ना. फक्त कोण्या दीदीचं नाव पूजा असेल तर तिने अंदाज काढू नका माझा बैल याला कसा माहिती. पुन्हा हडकत यायची की पूजेचा बैल. ऐका, त्या बैलाला उन्हाळ्यामध्ये ऊन लागायचं, पावसाळ्यामध्ये पाऊस लागायचा, हिवाळ्यामध्ये थंडी वाजायची. त्या मालकाला काळजी वाटायला लागले की बैलाला उन्हाळ्यात ऊन लागतं, पावसाळ्यात पाऊस लागतं, हिवाळ्यात थंडी वाजते. या बैलाकरता आपल्याला गोठा बांधावा लागेल. पण बैलाला गोठा बांधण्याकरता दुर्दैवाने त्याच्याकडे पैसे नव्हते. बैलाला गोठा तर बांधायचा होता पण परिस्थिती वाईट होती. आणि परिस्थिती वाईट असल्यामुळे त्या बैलाला गोठा बांधण्याकरता त्याच्याकडे पैसे नव्हते. पण हुशार होता तो शेतकरी. बाजारात गेला, त्याने बैल विकला, पैसे घेतले आणि गोठा बांधला. काय? बाजारात जाऊन त्याने काय केलं? बैल विकला आणि त्या पैशाने काय केलं? गोठा बांधला. गोठा कोणा करता बांधला? बैला करता. बर बैला करता गोठा बांधायला पैसा कुठून आणला? बैल विकून.
बैला करता गोठा बांधायला बैल विकून गोठा बांधला तो माणूस हुशार आहे का? हा? ज्याने बैलाला गोठा बांधण्याकरता बैल विकला तो माणूस हुशार आहे का? नाही. ज्ञानोबराय म्हटले तो मूर्ख आहे. मग जसा बैला करता गोठा बांधण्याकरता बैल विकून गोठा बांधणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्ञानोबराय म्हणतात तसा तारुण्याचा बैल विकून म्हातारपणामध्ये घर नावाचा गोठा बांधणं मूर्खपणाचं लक्षण आहे. माझ्या वयाचे 70, 80 वर्ष मी गमावून टाकली. माणसं पैसा कमवण्याकरता तारुण्य गमावतात आणि पुन्हा शरीर टिकवण्याकरता पैसा गमावतात. पण एक सांगू का, तारुण्य गमावून पैसा कमवता येतो, पैसा गमावून शरीर कमवता येत नाही. शक्यच होऊ शकत नाही, येणारच नाही प्रतिसाद. लाख पर्याय उभे करा मग काहीच होणार नाही. पैशाने औषधी विकत घेता येते, आरोग्य विकत नाही घेता येत. औषधी घेता येईल ना, तुम्ही म्हणाल ते इंजेक्शन 750 रुपयाचं रेमडेसिवीर 50,000ला गेलं, घेतलं लोकांनी, पण आरोग्य नाही भेटलं. तरी लोक यशस्वी झाले नाही. काही लोक जे यशस्वी झाले त्यांना आता इफेक्ट जाणवतोय. ते म्हणतात तेव्हा यशस्वी झालेलं परवडलं असतं. ही परिस्थिती आहे. मेडिकल म्हणजे काय माहितीये का, मेडिकल शास्त्राचा एक नियम आहे, जेव्हा नवीन आजार येतो ना तेव्हा नवीन आजारावर औषध जेव्हा तयार होत नाही तेव्हा एकच वाक्य असतं त्यांचं, ट्राय टू ट्राय. कॉमन सेन्स नॉलेज, एक्सपिरियन्स नॉलेज नसतं, कॉमन अंदाजाने औषध. माणसाला ताप 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 आजार आहे का? ताप आजार आहे का? मेडिकल म्हणतात ताप आजारच नाही. हे टायफॉइड वगैरे हे फसवण्याची लक्षण आहे तुम्हाला मला. ताप हा कधीच आजार नसतो. तुम्हाला कोणता तरी आजार झालेला असतो आणि त्या कोणत्या तरी आजाराची चुणूक दाखवण्याकरता जो येतो त्याला ताप म्हणतात. आणि मग त्या तापावर अँटीबायोटिक दिला की आपोआपच तो इतर आजार निघून जातो. मग ते कधी कधी लक्षात येत नाही. एक डॉक्टर साहेब असे डोक्याला हात लावून बसलेले होते आणि डोक्याला हात लावून बसलेले त्यांचे बायकोवाले, का तुम्हाला काय टेन्शन आलं? तुम्ही ज्या पेशंटवर औषध उपचार केला तो पेशंट तर गलीने चांगला फिरतोय आणि तुम्हाला कशाचं टेन्शन आलं? डॉक्टर म्हणे तेच टेन्शन आलंय. म्हणे कोणतं, नेमका कोणत्या गोळ्याने सुधारला तेच लक्षात येईना. काही काही चमत्कारिक लोक असतात. एक डॉक्टर साहेब असे टेन्शन मध्ये बसलेले आणि टेन्शन मध्ये बसता बसता अचानक प्रेत यात्रा जात होती आणि आमच्या यात्रा जात होती, प्रेत घेऊन जात होते स्मशानात. त्यांनी बायकोला बोलवलं, अगं इकडे इकडे बघ 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 ते काय चाललंय. तिने त्या प्रेत यात्रेकडे पाहिलं. ते म्हणे ते ना तुम्ही चुकीचे औषध दिल्याचा परिणाम चाललाय. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल. आणि आमचा नियम आहे, आम्ही बोललो म्हणजे येतोच. 100% आम्ही सोडत नाही. आम्ही बोललो म्हणजे येतोच. आमचं गणित आहे टीट फॉर टॅट. आम्ही सोडत नाही कोणालाच. बर, जीवनामध्ये विचार जर नसेल तर जीवनच नाही. उपयोग काय मग? शरीराची संपत्ती नसेल तर जीवनामध्ये काहीच नाही. तो विचार बदलवण्याकरता तुमचं माझं जीवन आहे. कधीतरी तुमचा माझा प्रत्येकाचा विचार सांगे कुलाल मतीचे गर्भ. ज्ञानोबा सांगतात कुलाल, कुलाल म्हणजे कुंभार. त्या कुंभार दादाने चिखल घेतला, चिखल, आणि त्याने ठरवलं या चिखलापासून मला चिलीम तयार करायची. काय तयार करायची आहे? चिलीम. चिलमीत काय पितो आपण? चहा. पटकन सांगा जा. चिलमीत काय पितो? गांजा. माझी जातीचे मज भेटो कोणी आहे की नाही? चिल. हे बघा, डॉक्टर रोगी नसावे त्यांना औषधी माहिती पाहिजे. IPC CPC CRPC वकील आरोपी नसावे त्यांना कायदा माहिती असावा. तसा कीर्तन करायला अनुभव नसावा, माहिती पाहिजे. पुन्हा डोक्याला ताप घ्याल तुम्ही, याला गांजा कसा माहिती? तर ते माहितीचं ज्ञान आहे ते. चिलमीत तंबाखू पिल्या जाते, गांजा पिल्या जातो. त्याने चिलीम तयार करायची होती, चिखल हातात घेतला. चिखल खूप चांगला होता, त्याने चिलीम तयार केली नाही आणि त्याने पाण्याचं मडकं तयार केलं. ते पाण्याचं मडकं आव्यामध्ये भाजलं आणि बाहेर काढलं, आणि पाण्याचं मडकं त्याने भाजलेलं बाहेर काढलं आणि ते मडकं साहित्याच्या भाषेमध्ये त्या कुंभार दादाशी बोलायला लागलं. दादा, मी जेव्हा चिखल होतो तेव्हा चिखल असताना तुम्ही माझ्यापासून काय तयार करणार होते? कुंभार दादाने म्हटलं, भैया तू जेव्हा चिखल होतास ना तेव्हा तुझ्यापासून मी चिलीम तयार करणार होतो. मग माझ्यापासून तुम्ही चिलीम तयार करणार होते, पाण्याचं मडकं का तयार केलं? चिलीम तयार करणार होते ना, मडकं का तयार केलं? त्या कुंभार दादाने सांगितलं, माझा विचार बदलला. त्या मडक्याने सांगितलं, दादा तुझा फक्त विचार बदलला पण माझं सगळं जीवन बदललं. कसं जीवन बदललं? का बदललं जीवन? त्याने जीवन बदलायची भूमिका सांगितली. जीवन, त्याने जीवन का बदललं त्याने सांगितलं, जर तुम्ही माझ्यापासून चिलीम तयार केली असते ना
तर चिलमीत गांजा टाकला असता. चिलमीत गांजा टाकला की चिलीम आतून जळाली असते आणि ज्याने चिलीम ओढली असते त्याचं शरीर आतून जळालं असतं. जर चिलमीत गांजा टाकला असता तर चिलीमही आतून जळाली असते आणि चिलीम पिणाऱ्याचं शरीर आतून जळालं असतं. तुम्ही माझ्यापासून पाण्याचं मडकं तयार केलं, या मडक्यात जर पाणी टाकलं तर हे मडकं आतून गार राहील आणि जो ह्याच्यातलं पाणी पिईल त्याचं शरीरही आतून गार होईल. विचार कुंभाराचा बदलला पण जीवन मडक्यांचं बदललं. विचार ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथ दादा सारख्या कुंभारांचे बदलले म्हणून जीवन तुमच्यासारख्या माझ्यासारख्या कोट्यवधी मडक्यांचं बदललं. जर साधू आपल्या जीवनामध्ये नसते तर कदाचित आपलेही विचार कधी बदलले नसते. आणि म्हणून विचार जोपर्यंत आपल्याला मदत करणार आहे तोपर्यंतच आपण जीवन जगणार आहोत. त्या विचाराची परिसीमा आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. विचार या निश्चय कधीतरी विचार करा. जगणं कधीतरी समजून घ्या. जगण्याची भूमिका कधीतरी समजून घ्या. जर जगण्याची भूमिका आमच्या जीवनामध्ये नसेल तर मग आम्हाला त्याच्यामध्ये काही प्राप्त होणार नाही. बघा, जीवन मृत्यूकडे प्रवास करतं. एक कवी सांगतो, तुमचा माझा मरायचा काळ येतो ना, तुमचे माझे आयुष्यामध्ये 3 लोकांनी नेहमी सावध राहिलं पाहिजे. 3 लोकांनी आपल्या मरणाच्या बाबतीत एकदम सावध राहायचं. मरताना 3 लोकांना सगळ्यात जास्त त्रास होतो. 3 लोकांना मरताना सगळ्यात जास्त दुःख होतं. 1 चित्रपट सृष्टी, 2 राजकीय सृष्टी आणि 3 आध्यात्मिक सृष्टी. अध्यात्मात जीवन जगणाऱ्या लोकांचं म्हातारपण अतिशय दुःखात असतं. राजकीय जीवन जगणाऱ्या लोकांचं म्हातारपण अतिशय दुःखात असतं आणि चित्रपटातल्या लोकांचं म्हातारपण अतिशय दुःखात असतं. ऐन उमेदीच्या काळात, आई चलतीच्या काळात दररोज हजारो लोकांसमोर फेस होणारे हे लोक उत्तर काल जवळ येतो तेव्हा एकटे असतात. चित्रपट सृष्टीमध्ये का आत्महत्येचं प्रमाण वाढलं? चित्रपटवाल्यांना काय कमी? एकेका जाहिरातीचे कोटी कोटी भेटतात तरी ते मेंटली डिस्टर्ब आहेत. आपली परिस्थिती काय? रोज कीर्तनाला हजार लोक असतात. रोज कीर्तनाला हजार लोक. एकेका दिवशी 3 कीर्तन असतात. काळ असा येतो नशिबामध्ये 3 महिन्यात एकही कीर्तन भेटत नाही. डिस्टर्ब होतात माणसं. जेवणाचा काळ आहे. महाराष्ट्रातल्या का प्रसिद्ध कीर्तनकाराचं वाक्य आहे. त्यांना विचारलं होतं की तुम्हाला कीर्तन नसले तर तुम्ही काय कराल? ते म्हटले माझ्याकडे लायसन आहे. ज्या दिवशी मला तिकीट म्हणजे कीर्तन भेटणार नाही त्या दिवशी मी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेईल पण अपमानाचं जीवन जगणार नाही. ज्यांना कोणाला त्यांचं नाव पाहिजे असेल त्यांनी माझ्या फोन पेला पैसे टाका. मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो. हे जीवन आहे हो, पर्याय नाही शिल्लक. व्हेंटिलेशन जर नसेल ना पर्याय नाही. तुम्हाला आऊट कधीतरी बाहेर काढायला कोणीतरी पाहिजे. जर बाहेर काढायला कोणी नसेल ना मग आसून नसल्यासारखं जीवन आहे. आसून नसल्यासारखं जीवन आहे. ज्याच्यासाठीच एक जण म्हणजे किती लोक तुमचा माझा अपमान करतात. समाज तुमचा माझा किती विश्वासघात करतो. समाज म्हणजे कुटुंबातला समाज. कुटुंबातला समाज. आपली तब्येत चांगली राहते ना, नांदूर शिंगोट्याला कोणी 10 रुपयाचा चहा पाजत नाही. तब्येत चांगली असते ना, चहाच्या टपरीवर कोणी 10 रुपयाचा चहा पाजत नाही. आणि नाशिकला ऍडमिट केलं, ICU मध्ये डॉक्टर म्हटले यांना पाणी पाजू नका, तेव्हा 150 रुपयाचे सफरचंद आपल्या छाताडावर घेऊन येतात. आपण ते फळं फक्त पाहतो, खात नाही. याला म्हणतात कर्माची फळं. मग कर्माचीच फळं नदी आपल्या पाहायचे असतात, खायचे नसतात. त्याच्यापेक्षा जास्त नैतिक आपण काय आपला माहिती का? ते पाहणारे सगळे निघून गेले की पेशंट जोड एक जण थांबलेला असतो. तो थांबलेला एकदम चॅप्टर असतो. सगळे गेले की तो सफरचंद कापतो, तो स्वतः खातो आणि जो आजारी त्याला म्हणतो घेतो का? मग केवढी कठीण परिस्थिती आहे. दवाखान्यात पेशंटची तब्येत सुधारेल का नाही गॅरंटी नाही, पण जो थांबतो तो 99% वजनच करून येतो. सकाळी 9 वाजता भूक लागायची मला. सकाळी 9 वाजता भूक लागायची मला. 9 वाजता मला जर जेवण पाहिजे असेल तर मला कोणीच टायमावर जेवण दिलं नाही. दररोज सकाळी 9 वाजता भूक लागायची मला. टायमावर कधीच कोणी जेवण दिलं नाही. आज मरून गेलोय तर दशक्रियेला कावड्याने सुद्धा पक्वान्नाचा नैवेद्य खाल्ला पण जिवंतपणे कोणी मला 2 टायमाचं जेवण दिलं नाही. चित्त थरारकता आणि चित्त विदारकता काय असते आयुष्यामध्ये, या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या ध्यानात येते. विठ्ठल 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 विठ्ठल. पर्याय नाही. दिवाळी दसऱ्याच्या सणाला मी अंगावर फाटके कपडे घातले.
दसऱ्यासारख्या दिवाळीच्या सणाला सुद्धा मी अंगावर फाटके कपडे घातले. जिथं दसरा दिवाळीला कोणी मला नवे कपडे दिले नाही, आज मरून गेलो ना, बोडवनच्या नावाखाली सगळ्यांनी स्मशानात पेटवण्याकरता मला नवे कपडे आणले. लोक किती थट्टा करतात तुमच्या आयुष्याची, लोक किती नैतिक अपमान करतात तुमच्या माझ्या आयुष्याचा. अरे बेडवर पडलो होतो, शेवटचे श्वास मोजत होतो, मला उठल्या जात नव्हतं. अरे कोणीतरी सुनबाई, मुलगी, जावाई, मुलं, अरे कोणीतरी जवळ या आणि जवळ येऊन मला उठून बसवा. माझी उठायची ताकद संपून गेले. मी क्वाटून उठायचा प्रयत्न केला, पण मला उठण्याकरता कोणीच आधार दिला नाही. आज मरून गेलोय तर भाऊबंद चर्चा करताय की याला खांदा देऊन आधार कोण देणार आहे. काय जीवन आहे तुमचं माझं. मरायचा काळ जवळ येतो, मरणारा माणूस जवळ येतो ना, तो आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतो, पण घरातले कोणीच त्याच्याशी बोलत नाही. तो सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करतो. अरे मरणाचा काळ जवळ आला माझा, कोणीतरी जवळ या आणि कोणीतरी जवळ येऊन माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोला. माझ्याशी बोलायचा प्रयत्न प्रत्येकाने केला, पण कोणीच माझ्याशी बोललं नाही. आज मरून गेलोय तर सगळे माझ्या जवळ रडतायत, फक्त मी एक वाक्य बोललो पाहिजे याच्याकरता. जीवनाची जीवनशलाखा आपण जर प्राप्त केली तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. मग म्हणून विचार गरजेचा. विचार या निश्चय नासून या गेले खंते, सहज स्थिती भोगाची न देकेसे झाले श्रम, आले वर्म हाता हे. आणि म्हणूनच तुम्हाला मला प्रत्येकाला एकच मुद्दा आहे, आणि तो मुद्दा तुकोबारा सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे कैची जीव, तुका तुका म्हणे कैची जीव, तुका म्हणे कैची जीव, तुका म्हणे कैची ढोबार खोमाये ढोबार खोमाये. चला लवकर. अरे जय विठोबार विठोबार कुमाई. विठोबा विठोबा रकुमाई रकुमाई रे विठोबार कुमाई. हरि विठोबार कुमाई.
विठोबा रखुमाई हरि जय जठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे मरणाते सुटले काया विचार्या निशे नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाय. जाताना एकच सांगते, धर्माचा पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधी चेष्टेड कोंबडी असेल अखंड आईवडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. वैकुंठवासी आदरणीय क्षेत्र भक्तीपरायण अण्णासाहेब कारभारी तुकाराम शेळके, खरं म्हणजे 103 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने त्यांना प्रदान केलं. शतकोत्तर आयुष्य जगण्याचं भाग्य त्यांच्या जीवनामध्ये आलं. सुरुवातीपासून प्रस्थापित कुटुंबात जन्माला येण्यापासून तर प्रस्थापित जीवन शेवटपर्यंत जगण्याचा पायंडा त्यांनी टिकवून ठेवला. 3 पत्न्यांचा विस्तार खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये कायमस्वरूपी त्यांनी टिकवला. आणि त्यांच्या पश्चात सुद्धा आजही त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. याचं कारण संस्काराची शिदोरी प्रचंड आहे. आणि ती संस्काराची शिदोरी मला असं वाटतं त्यांच्या पश्चात आजही त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई कारभारी शेळके, त्यांचे चिरंजीव रामदास कारभारी शेळके, सुदामा कारभारी शेळके, लक्ष्मणराव कारभारी शेळके, त्यांचे भाचे जगन्नाथ रंगनाथ भाबड, त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या सगळ्या ज्या सुकन्या आहेत त्या सर्व सुकन्या ताराबाई प्रकाश सानप, त्याचप्रमाणे गयाबाई म्हाडू आव्हाड, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातून मथुराबाई सुखदेव जायभाई, त्याच्या बाबाबाई भरत सानप, त्यांच्याच कुटुंबातून हिराबाई बबन आव्हाड, त्यांच्याच कुटुंबातून सिंधुबाई राजाराम आव्हाड, त्यांचे नातू योगेश रामदास शेळके, किरण रामदास शेळके, अक्षय सुदामा शेळके, सागर सुदामा शेळके, मंगेश लक्ष्मणराव शेळके, त्यांचे नातू अशोक बबनराव आव्हाड, त्यांचेच नातू दीपक भरत सानप, त्यांचे दुसरे अरुण दगू सानप, त्यांच्याच कुटुंबातील गणेश म्हाडू आव्हाड, गणेश सुखदेव आव्हाड, राहुल राजाराम आव्हाड, ओवी अक्षय शेळके, स्वरा किरण शेळके, समीक्षा मंगेश शेळके, त्याचप्रमाणे तन्वी सागर शेळके आणि साईराज योगेश शेळके या समस्त कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सुख शांती समाधान अविरतपणे तरतपणे अखंडपणे तेवत राहावं हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूयात. दोनही नाद ब्रह्मवादक आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण अनिलजी महाराज, आदरणीय श्रीत्र भक्तीपरायण योगेशजी महाराज, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज ऐकण्याकरता महाराष्ट्राचे कान आसुसलेले असतात असे दोन्ही आमचे गान गंधर्व आदरणीय ओंकारजी जगताप आणि आदरणीय कैलासजी महाराज पवार. खरं म्हणजे परमार्थाचं वैभव एका कार्यक्रमाकरता या चौघांची निवड करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने परमार्थाची परिपक्वता प्रतिपादन करणं. या सगळे आमच्या बेटी आदी करून सगळेच परमार्थ पथिक पांतस त्या ठिकाणी आहेत. सामाजिक जीवनाशी असलेले कुटुंब आहे, राजकीय जीवनाशी नाळ असलेले कुटुंब आहे, राजकीय जीवनातील सर्वच तालुक्यातील सर्वच पक्षांचे सर्वच वयाचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय खासदार साहेब राजाभाऊ असतील, माझे आमदार आदरणीय सुधीरजी असतील. खरं म्हणजे सगळेच आता एकेकाचा नामोल्लेख मी करण्यापेक्षा श्रद्धांजलीमध्ये त्यांच्या सगळ्यांचा नामोल्लेख प्रदीपजी होणारच आहे. आणि सगळेच आपण एका परिवारातले सगळे लोक आहेत. सगळ्यांना शुभेच्छा. हे परमार्थ पथिक आपण सगळेजण खरं म्हणजे टिकवलं पाहिजे. बंडूभाऊ आहेत, आमच्या सगळीच मंडळी, आमचे दशरथराजे हे सगळेच परमार्थ पथिक, इकडे आमचे दीपक भाऊ हे सगळे आमचे महाराज मंडळी, सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. हो, सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेन, आपण सगळ्यांनी मायामागे म्हणायचं आहे पटकन. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेद मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. आपण त्या भारत मातेचे पोर आहे. तिचं वर्णन आहे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा कृष्णाचा पांडुरंगाचा रंग श्याम आहे म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल पण भारत मातेचा नाश होणार नाही, कारण या भारत मातेचा रंग श्याम आहे म्हणून हे टिकले पाहिजे. आपली एकच दीक्षा आपल्या गावाची रक्षा. आपला एकच मंत्र, तुम्ही खाली बसलेले आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे.
हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोरबा चोखोबा तुकोबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगल नाम नाम या तुकोबा ज्ञानोबाई मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई निरेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम आ विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोलिले लेकुरे बेडी वाकुडे उत्तरे तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम